राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी पुढचे 3 दिवस तापमानाचा पारा कमालीचा वाढणार आहे। मराठवाडा आणि विदर्भासह अनेक भागात पारा 40 अंशांच्याही पार गेलाय। विदर्भात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला गेलाय। अकोल्यामध्ये तर उच्चांकी तापमानाची नोंद झालेली असून तिथे तापमान 44 अंशांवर पोहोचलंय। गोंदियात 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उष्माघाताचा एक कक्ष तयार करण्यात आलाय। तापमानाचा पारा 40 अंशांच्या पार जात असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाकडून केलं जात आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही उष्णतेची एक प्रकारे लाट आपल्याला पाहायला मिळते। आगामी काही दिवसात वातावरण तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे। नागपूरचा पारा 40 अंशांवर आहे, अमरावतीचा पारा 45, वाशिममध्ये पारा 43 अंशांपर्यंत पोहोचलाय, तर वर्ध्यामध्ये 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। तर राज्यभरामध्ये कोणत्या जिल्ह्यात नेमकं तापमान किती आहे, उन्हाचा पारा कसा चढताय कसा वाढताय त्यावरती एक नजर टाकूया। अकोला 45.6 अंश सेल्सिअस, अमरावती 45.6, वर्धा 45.5 अंश सेल्सिअस, चंद्रपूर 44.2, गडचिरोली 43.6, तर नागपूरचं तापमान 43.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय। जळगावातला पारा आहे 43.3 अंशांवर, परभणी 42, बीड 41.5, पुणे 40.9, नाशिक 41.5, तर छत्रपती संभाजीनगरचा पारा आहे 41.8 अंश सेल्सिअस इतका, नंदुरबार 44.7, अहिल्यानगर 41.2, जालना 41 अंश सेल्सिअस आणि लातूरमध्येही मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ पाहायला मिळते। आणि नाशिकमध्ये आज यंदाच्या मोसमातल्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे। गेल्या 7 वर्षातील एप्रिल महिन्यात नाशिकमधलं सर्वाधिक उच्चांकी तापमान आज नोंदवलं गेलंय। आज नाशिकचा पारा 41.5 अंश सेल्सिअस वरती जाऊन पोहोचलेला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।